नमस्कार मंडळी. आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ब्रोकोलीची भाजी आपण बनवणार आहोत, त्यामुळे थोडी स्पेशल तर असणारच आहे. तर ब्रोकोली छान तोडून ना स्वच्छ धुवून घेतली, एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला, एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतला. आता आपण ना एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आणि कांदा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा छान परतला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो पण छान परतवून घ्यायचा. आता टोमॅटो छान मऊसूत पडला की त्यामध्ये मीठ टाकायचं, पाव चमचा हळद टाकायचं, पाव चमचा मी इथं गरम मसाला टाकला आहे आणि 2 मोठे चमचे ना लाल तिखट टाकलं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. मसाला छान तेलामध्ये परतवून घ्यायचं 1-2 मिनटं आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेली ब्रोकोली यामध्ये टाकायचं आणि थोडंसंच पाणी, आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि आपल्याला ब्रोकोली शिजवून घ्यायचं आहे. आता ब्रोकोली शिजेपर्यंत मी काय केलं होतं, मी इथे काजू भिजत ठेवले होते. काजू, थोडंसंच दही आणि एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून ना वाटण करून घेतलं होतं. आता हे वाटण ह्यामध्ये टाकलं. आता हे वाटण टाकून आपल्याला एक उकळी घ्यायचं. यामुळे काय होतं माहिती आहे का, आपण जे काजू भिजवून ह्यामध्ये टाकले होते ना, ह्यामध्ये एक रिच फ्लेवर येतो आणि क्रीमी आपली जी ही भाजी आहे ना ही बनते. आणि तुम्हाला माहिती आहे का, मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला ब्रोकोलीची भाजी अशीच सर्व केली जाते. तर त्यानंतर मी एकदा खाल्ली होती ना, त्यानंतर माझी ही फेवरेट झाली होती. तुम्हाला कशी वाटली का?